उत्तर प्रदेशातील हमीरपूर जिल्ह्यात नातेसंबंधांना लाज आणणारा एक प्रकार उघडकीस आला आहे। काकांनी मंदिरात स्वतःच्या भाचीची मागणी केली आणि तिच्याशी लग्न केले। प्रत्यक्षात काकांनी भाचीला घरात लपवून ठेवले होते। त्यानंतर त्याने तिच्याशी अवैध संबंध ठेवून तिला गर्भवती केले। जेव्हा हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले तेव्हा खटला टाळण्यासाठी काकांनी स्वतःच्या भाचीशी लग्न केले। उत्तर प्रदेशातील हमीरपूर जिल्ह्यातील हे प्रकरण सुमेरपूर पोलीस स्टेशन परिसरातील आहे। पीडितेच्या पालकांच्या मृत्यूनंतर पोलीस स्टेशन परिसरातील एक मुलगी तिच्या आजीच्या घरी राहू लागली। त्यानंतर आरोपी काकाची नजर तिच्यावर पडली। नंतर त्याने तिला प्रेमाच्या जाळ्यात अडकवण्याचा कट रचला। एवढंच नाही तर पीडितेबरोबर अवैध संबंध ठेवून तिला गर्भवती केले। त्यानंतर संपूर्ण प्रकरण उघडकीस आले। कुटुंबाच्या पायाखालून जमीन सरकली आणि लोकांनी तिला विविध प्रकारे टोमणे मारण्यास सुरुवात केली। जेव्हा कुटुंबाला कळले की मुलगी गर्भवती आहे तेव्हा ते मुलीला पोलीस ठाण्यात घेऊन गेले। पोलिसांनी काकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे सांगितले। तेव्हा काकांनी कुटुंब आणि गावकऱ्यांसमोर आपल्या भाचीशी लग्न करून तिला आपली वधू बनवण्याचा प्रस्ताव ठेवला। त्यानंतर कुटुंब आणि गावकऱ्यांनी सहमती दर्शवली। आरोपी पीडितेला घेऊन गावातील मंदिरात जाऊन लग्न करायला भाग पाडले। काही लोक या लग्नाला विरोध करत होते आणि त्यांना नातेसंबंधांचा खून म्हणून सल्ला देत होते। दरम्यान गर्भवती मुलगी सुमेरपूर पोलीस ठाण्यात पोहोचली तेव्हा पोलिसांनी ताबडतोब प्रकरणाचा तपास सुरू केला। परंतु मुलीला गर्भवती करणारा व्यक्ती तिचा खरा काका असल्याने आणि मुलगी काकाच्या घरी राहत असल्याने कुटुंबाने त्यांचे लग्न करणे योग्य मानले। पोलीस ठाण्यात लग्नासाठी दोघांचीही संमती मिळाल्यानंतर दोघांचेही मंदिरात लग्न झाले। पोलीस ठाण्याचे प्रभारी अनुप कुमार यांच्या म्हणण्यानुसार दोन्ही बाजूच्या समेटानंतर दोघांचेही मंदिरात लग्न झाले अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली।